नमस्कार श्रोते हो, माझे नाव कुंती. प्रथमतः माझ्या गुरूंना माझा प्रणाम. तर आजच्या आपल्या नाटकाचे नाव आहे जाणीवेच्या पलीकडचं पान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तुम्हीच ना डॉक्टर निधी परांजपे या MSWच्या HOD? येस. मी विराट जयकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा ओनर. आणि ही माझी प्रिन्सेस आरोही. प्रिन्सेस कम, प्लीज हॅव अ सीट. थँक्स. त्याचं काय, माझ्या प्रिन्सेसची खूप इच्छा आहे MSW करायचं, तर तिला मी नाही कसं म्हणणार. सो सांगा मला काय ॲडमिशनची प्रोसिजर आहे. माझा असिस्टंट पूर्ण करेल. प्रिन्सेस, लेट्स गो. सॉरी सर, बट वॉट? मलाही तिला घ्यायला खूप आवडलं असतं, बट आत्ताच ॲडमिशन्स क्लोज झाले आहेत आणि सगळ्या सीट्स फुल आहेत. नाईस. पण हे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सांगू शकता. मी विराट जयकर आहे, मी काही करू शकतो. बोला, काय करू तुमच्या स्टुडंट्ससाठी? डोनेशन, स्कॉलरशिप्स का कम्प्युटर्स का अजून काही? 2 वर्षात तुमच्या स्टुडंट्सना काहीच कमी नाही पडणार, हा माझा शब्द आहे. खरं तर शिक्षण म्हणजे अडचणींचा डोंगर. अगदीच असं नाही म्हणू शकत, पण जर अडचणीच नसतील तर शिक्षणाला काय उपयोग ना. आणि सर, शिक्षण हे ज्ञानावर अवलंबून असतं, पैशांवर कधीच नाही. मॅम प्लीज, हे सगळं तुम्ही मला नका शिकवू. मी मनात आणलं ना, या सरस्वती इन्स्टिट्यूटचं जयकर इन्स्टिट्यूट करायला मला 1 सेकंदसुद्धा नाही लागणार. सो प्लीज स्टॉप इट. तुम्ही खूप बोलताय मिस्टर जयकर. आणि तुम्ही कुणासमोर बोलताय? याच ऑफिसमध्ये उभं राहून माझ्याच गुरुसमोर. वा 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 वा, नाईस ॲटिट्यूड. पण लक्षात ठेवा, याचे परिणाम खूप वाईट होतील. हे स्मार्ट गर्ल, शांत हो. ओ हॅलो, शांत तर मी होणारच नाही आहे. आणि काय, आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव चेंज करणार? ओ, त्याचं काय ना, बिझनेस पर्सन. ज्या इन्स्टिट्यूटच्या नावातच देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहे, त्याचं नाव तुम्ही काय चेंज करणार? आणि आम्ही इथे स्वाभिमानाने शिकायला येतो, मज्जा करायला नाही येत म्हणे आम्हाला सुखी ठेवणार. पुन्हा आमच्या गुरूंचा अपमान केलात ना, तर बघा, माझ्या एवढं वाईट कोणी नाही आहे. श्लोका, स्टॉप इट. तू काय बोलतीस तुला कळतंय? आत्ताच्या आत्ता निघ. गेट आउट. मॅम, बट आजपासून तू माझ्या एकही लेक्चरला बसणार नाहीस आणि क्लासरूममध्ये यायचा तर प्रश्नच नाही. ओके, सो गेट आउट. मॅम, अहो पण तुमचा आपण. श्लोका, निघ. माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस. आत्ताच्या आत्ता निघायचं. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग मॅम. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू मॅम. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी definition and principles of counseling. So what is meant by counseling? Counseling is an enabling process, and the first principle of counseling is acceptance. Hey, what happened? तू इथे का उभी आहेस? नाही, ते उशीर झालं ना यार. मला पण उशीर झालाय. मॅडम मला रागव. मला खूप भीती वाटते. चल ना जाऊयात. नाही नको. काय झालं आहे? अगं चल, लेक्चर चालू झाले. हो, ते मला नाही यायचं. वाय? येस, तू त्या अनन्याशी भांडली आहेस बरोबर? नाही, असं काही नाही आहे. आजपासून मी इथेच राहून इथेच उभं राहून लेक्चर अटेंड करणार आहे. व्हॉट? क्लासरूम बाहेर? पण का?
हे बघ प्लीज. अगं आपण सेकंड इयरचे स्टुडंट्स आहोत. अवघड आहे सगळं. अगं तुला नाही कळणार, तू लिहून कशी घेणार? प्लीज. हे बघ खूप अवघड आहे. अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही आहे ना. हो. मग आता तू जा, उशीर होईल. पुन्हा एकदा विचार कर. माझं ठरलंय. ओ गॉड. ठीक आहे. ऑल द बेस्ट. बाय. बाय. यार काय खतरनाक होतं ना आजचं लेक्चर. हा ना, खरंच. हे ती बघ श्लोका. हे श्लोका कम. अगं उद्या आपल्याला रिपोर्ट करायचं आहे फील्डवर्कचं. म्हणजे उद्या इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स आहे. काय? अरे देवा. अ, हे खरं आहे का? हो. हां मी का उगं सांगू. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स. मॅमनी तर त्यांच्या समोर जायला मला मनाई केली. मग मग मी काय करणार? गॉड. ए श्लोका ऐक ना. आणि पोस्टर प्रेझेंटेशन पण आहे. यार मला खूप टेन्शन आलं यार. आधीच आधीच नोट्सची टंचाई आहे. काय? नोट्सची टंचाई? हो. माझ्यावर तर अशी वेळ आली. कुणी नोट्स देतं का? नोट्स या गोड सुंदर मुलाला कुणी. ए ए बास कर. श्लोका तू काय करणार आता? माहीत नाही. अ, मी आलेच. संकेत सर. मे आय कम इन सर? कम. सर ते आलं लक्षात. उद्या आय सी आहे ना? हो. मला काहीच कळत नाही. मॅमनी तर त्यांच्यासमोर येऊ नको असं सांगितलं आहे. मग श्लोका घाबरू नकोस. आपल्याकडे एक पर्याय आहे. कोणता ऑप्शन? तू जाऊ शकत नाही म्हणून काय झालं? एक काम कर. तू तुझ्या फील्डवर्कचं प्रेझेंटेशन कर आणि मॅमना पाठव. सर पण डोंट वरी डिअर. होईल व्यवस्थित. येस. थँक्यू सर. ओके. ए श्लोका श्लोका ऐक ना, तुला मॅम बोलवत आहेत. हो आले. हां लवकर जा. माहीत नाही. मॅम खूप वेगळ्या मूडमध्ये आहेत. मे मे कम. हो. श्लोका तू चुकीची नव्हतीस. तुझं बरोबरच होतं पण ते सगळं बोलण्याची पद्धत चुकीची होती. व्यक्त करण्याची पद्धत खरंच खूप चुकीची होती बाळा. ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत. मी तुला हेच शिकवलं. मॅम सॉरी. खरंच सॉरी. म्हणजे ते ऑल राईट. आता त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही. श्लोका स्टॉप. मला तुझी परीक्षा बघायची. परीक्षा? काय? आय होप हे तू व्यवस्थित करशील. श्लोका माझ्या गुरूंचं एक पुस्तक आहे. माझे गुरु म्हणजे अधिरोह सर. त्यांचं एक खूप जुनं पुस्तक आहे. जाणीवेच्या पलीकडचं पान. हे तुला शोधून आणायचं आहे. आय होप यू विल कम्प्लीट इट. पण ओके. लायब्ररीमध्ये असेलच. मी आत्ता जाऊन आणते लायब्ररीमधून. श्लोका थांब. ते कोणत्याही लायब्ररीमध्ये तुला नाही मिळणार. ते कुठे मिळेल हे पण तुलाच शोधायचं आहे. हीच तर तुझी परीक्षा आहे. तू जाऊ शकतेस. मॅम बट. श्लोका प्लीज यू कॅन गो नाव. श्लोका काय झालं? ऐक ना.
तुला सरांनी बोलवलंय, जीवन सरांनी. आलेच. सर, हे काम खरंच खूप कठीण आहे. श्लोका कसं करणार? डोंट डोंट नो. बघूयात. मे आय कम इन सर? कम. आम्हाला समजले तुझं टास्क. हो, ते श्लोका, आम्ही तुला जास्त काही सांगू नाही शकणार, पण एवढं नक्कीच सांगू शकतो. तू नेहमी ज्या कॉलेजमध्ये, ज्या क्लासरूममध्ये जास्त वेळ असतेस तिथेच काहीतरी दडलंय. ते कुठे हे तुलाच शोधावं लागेल. येस, अभिजित सर बरोबर बोलतात श्लोका. सर, पण तिथे तर काहीच नाही आहे. लायब्ररी पण नाही आहे. आणि श्लोका, हीच तर तुझी परीक्षा आहे. डोंट वरी, सगळं छान होईल. थँक्यू सर. संकेत सर विल हेल्प यू. निधी मॅमनी मेसेज केला. ओ, आणि काय? हा माझा शेवटचा मेसेज असेल. जोपर्यंत तू तो पुस्तक नाही आणत तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस. ओ गॉड. सर, ओ, माझ्या उजव्या साईडला इथे काहीतरी आहे, लाईक एका दरवाजासारखं. ते उघडू शकतं. काय? पण याच्या आत काय असेल? अगं बघ तरी. व्हॉट हॅपन? इथे मी नाही जाणार. मला खूप भीती वाटते. डोंट वरी डिअर, घाबरू नकोस. हे बघ, मी तुला इथपर्यंतच मदत करू शकतो. याच्यानंतरचं सगळं कार्य तुला करायचं आहे. तुला ते पुस्तक आणावं लागेल बाळा. घाबरू नकोस. या रूममध्ये काय असेल? किती हॉरर वाटतं इथे. हो, इथे तर सीडी आहे. म्हणजे इथून मला पुन्हा खाली जावं लागणार. असंच वाटतंय. प्लीज हे काम व्यवस्थित होऊ दे. आता गुरुपौर्णिमा येते. जर तोपर्यंत मी माझ्या गुरूंना हे पुस्तक अर्पण नाही करू शकले तर माझ्या अस्तित्वाचा काय उपयोग आहे? देवा, प्लीज प्लीज मला शक्ती दे. मागे बघू नकोस. नाही, याचा अर्थ एकदा आपण टाकलेलं पाऊल पुन्हा मागे फिरायचं नाही. म्हणजे ओ, अंडरस्टूड. वाव, किती छान आहे इथे. मला असं वाटतंय की मी कोणत्या तरी मंदिरात आली आहे. वाव, ग्रेट. नाईस यार, नाईस. पण ते पुस्तक कुठे असेल? सगळी पुस्तकं तशीच आहेत, पण एक पुस्तक या पेटीत आहे. येस, म्हणजे हेच ते पुस्तक. जाणीवेच्या पलीकडचं पान, माझ्या गुरूंच्या गुरूंचं. सर, या पुस्तकातलं शेवटचं पान कोरं काय? कारण तुला त्याच्यावर काहीतरी लिहायचंय. हो, म्हणजे हो, मला समजलं. श्लोका, तू चुकीची कधीच नव्हतीस. फक्त तुझा मार्ग चुकीचा होता. मी तर तुला एवढंच सांगू शकतो. हो, थँक्यू सर. गुरुपौर्णिमेपर्यंत हे पुस्तक नक्की मी माझ्या गुरूंना अर्पण करणार.
ऑल द बेस्ट. म्हणूनच मला तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायची. हो, म्हणजे ते आमच्या क्लासरूममध्ये होतं. वाव, किती छान आहे सगळं, पण तेवढंच गूढ आहे. हे श्लोका, काय रे तू इथे? उद्या आपलं पोस्टर प्रेझेंटेशन आहे. आपलं नाही, तुमचं. काय बोलतीयस? अगं दोघांना करायला सांगितलंय ना. हो, पण मी कशी करणार? का? तू कशी करणार? म्हणजे दुकानवाल्यांनी तुला पोस्टर द्यायला मनाई वगैरे केली का काय? हे बघ प्लीज, माझा मूड नाही आहे. ठीक आहे ना, मी आहे ना. आपण एक काम करूयात. तू प्रेझेंटेशन करू शकली नाही म्हणून काय झालं? मॅम जेव्हा प्रेझेंटेशन बघायला येतील ना, तेव्हा मी एक काम करतो. तू तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करून दे, मी लावतो. काय बोलतोयस? हे बघ, नाही, नको. नाही, ठरलं. काय होणार आहे होऊन होऊन? मॅम मला रागवतील. रागवणार नाहीत, पण ठीक आहे, चांगली आहे तुझी आयडिया. लक्षात आहे ना? नोट्सची टंचाई आहे. 6 जण अवलंबून आहेत तुझ्यावर. देते. आज 3 महिने झाले तरी मला काहीच कसं कळत नाहीये. काय लिहू मी या शेवटच्या पानावर? मॅम, मला माहिती तुम्ही माझ्यासोबत आहात, पण पण मला काहीच काय सुचत नाहीये. का तुम्ही माझी एवढी परीक्षा घेताय? प्लीज प्लीज मला मार्ग दाखवा. मॅम, काय हे? तुम्ही तिला लेक्चर अटेंड करू नको असं का सांगितलं? मला असं वाटतं की तिचं नुकसान होतंय. डॉक्टर विनया, तुम्हाला काय वाटलं? मला हे सगळं नाही कळत? ऐसा नाही है. पण ती पुन्हा चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि तिच्या बोलण्याने काहीतरी वेगळंच होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. खरं आहे तुमचं. उद्या गुरुपौर्णिमा आहे, मग? आय डोंट नो. पण मला असं वाटतंय की काहीतरी होईल. नाही, होणार आहे. चला चहा घेऊयात. आपली मुलं गेली असतील मस्त फील्ड वर्कला. हो. अँड वन मोर थिंग, फील्ड वर्क सोडून हे तू नाही करू शकणार. फील्ड वर्क करूनच तुला हे करावं लागेल. अंडरस्टूड? डॉक्टर निधी, काय झालं? नाही, काय नाही. डोंट वरी, होईल सगळं ठीक. आय होप. मी तर तिला फील्डवर्कचं पण कंपल्शन केलंय. आता काय होणार? आज गुरुपौर्णिमेचा दिवस. श्लोका अजून येत नाहीये. डॉक्टर निधी, आपण सुरू करूयात. हां, येस, विल स्टार्ट. श्लोका, वेर आर यू? गुड मॉर्निंग एव्हरीवन. हे, श्लोका आली. हा ना यार, मला वाटलं येणारच नाही. तिला ते पुस्तक मिळालं असेल का काय माहिती, मला नाही वाटत. गॉड नोज. जाऊ दे, काहीतरी दुसरंच घेऊन आली असेल. नाहीतर काय. बरं झालं, नोट्सची टंचाई नाही राहणार. मॅम, प्रथमतः तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. डिअर, तू आलीस. वाव, ग्रेट. हे पुस्तक, जाणिवेच्या पलीकडचं पान, आज हे मी तुम्हाला अर्पण करतेय. प्लीज याचा स्वीकार करा. मॅम, आज मला खूप छान वाटतं, रिअली. तू या शेवटच्या पानावर काय लिहिलंस श्लोका? येस,
शिक्षण म्हणजे आपण शिकणं किंवा इतरांना समजून घेणं नव्हे, तर शिक्षण म्हणजे स्वतःचं एक रूप शोधणं. शिक्षण म्हणजे स्वतःची खडतर परीक्षा घेऊन, शिक्षण म्हणजे आपणच आपलं मूल्यांकन करणं. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त आपल्या गुरूंना नमन करणे नव्हे, तर त्यांच्या मूल्यांची जोपासना करणं आणि तो वारसा सतत पुढे चालू ठेवणं. हो येस, खरं तर गुरुपौर्णिमा हा गुरूंचा नाही तर शिष्यांचा सण असतो. येस, ॲब्सोल्युटली राईट. मॅम, मला आज कळलंय, यामध्ये फक्त तुमच्या गुरूंच्या गुरूंचे म्हणजेच विष्णू सरांचे पण लेख आहेत. त्यानंतर अधिरोह सर, त्यानंतर तुम्ही. खरंच मी खूप भाग्यवान आहे. हे पुस्तक मला मिळालं. आय एम व्हेरी 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 लकी. या पुस्तकाचं शेवटचं पान मला लिहायला मिळालं. किती किती ते माझं महत् भाग्य. मे आय कम इन? विराट जयकर, कम. आय एम व्हेरी सॉरी मॅम, मी चुकलो. प्लीज फॉरगिव्ह मी वन्स. हे स्मार्ट गर्ल, मला माफ कर. सर, मी तुम्हाला माफ करणारी कोणीच नाही. माझ्या गुरूंनी तुम्हाला माफ केलं ना, झालं. आज आज मला समजलं, गुरु आणि शिष्याचं नातं हे किती अद्भुत असतं ते. मॅम, नेक्स्ट इयरला मी माझ्या प्रिन्सेसचं ॲडमिशन करेन आणि तिचं नाव पहिलं असेल याच्याकडे मी लक्ष देईन आणि मी स्वतः येऊन ॲडमिशन करेन. प्लीज मला माफ करा. जाणीवेच्या पलीकडचं पान. खरंच माझ्या गुरूंचे गुरु विष्णू सर, त्याच्यानंतर अधिरोह सर, मग मी, आणि आता श्लोका. आज खऱ्या अर्थाने हे पुस्तक पूर्ण झालं. गाईज, या पुस्तकाचं शेवटचं पान सगळ्यांनी लिहायचंय. कम ऑन. येस. आज 8 महिने झाले ना. चला, उद्या सेंड ऑफ. हा ना यार. निधी मॅम, इकडे या. विनया, काय झालं? हे बघा, आपल्या मुलांनी लावलेलं रोप आज ह्याला फूल आलंय. खरंच किती छान. हो, म्हणजे आपण काहीतरी करू शकलो. हो, आज खूप छान वाटतंय. मॅम, हे श्लोका, ये. छान दिसतीयस. थँक्यू. आज सेंड ऑफ. मला आज तुमच्याकडून काहीतरी हवंय. काय? टेल मी. मला तुमचे आशीर्वाद हवेत, नेहमी, सदैव. यस बेटा, ते तर असतीलच. निरंतर. आणि हो, आज मी तुम्हाला शब्द देते, मी या पुस्तकाचं व्यवस्थित रक्षण करेन, ह्याचा आदर करेन. हो बाळा, मला माहिती आहे, तू या पुस्तकाचा आदर करशील. जाणीवेच्या पलीकडचं पान. धन्यवाद.